की मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते. चालविल ती तलवार कुणावर चालविल इट डिपेंड करतं की तुम्ही माझ्यावरती किती आणि कसे बोलता. सरकारने तलवार चालवण्याची भूमिका घेतली आहे. आपण बरोबर ऐकलं. बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये दिव्या शिंदे उर्फ सरकार म्हणून जिला ओळखलं जातं, एक टास्क चालू असताना वाद वाढत गेले आणि त्यावर तिने सरळ समोरच्या पार्टिसिपेंट जे होते, जे कंटेस्टंट होते, त्यांना सरळ धमकी दिली आणि त्या धमकीवर ती पूर्णपणे ठाम राहिली, जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर तिने सांगितलं आहे, तिला कुठलंही काही पश्चाताप नाही आहे, दुःख नाही आहे. बिग बॉस घराच्या बाहेर गेली आणि इथले कंटेस्टंट तिच्याशी कशा पद्धतीने बोलतात त्यावर ती ठरवे तिला तलवार कुणावर आणि कशी चालवायची. मला तरी योग्य काय आणि अयोग्य काय, चांगलं काय आणि वाईट काय, हे कळण्यासाठी भारतीय संविधान वाचण्याची काय आवश्यकता वाटत नाही. त्यासाठी श्रीमद भगवद्गीताच पुरेशी असते. शस्त्र चालवण्याचं एक क्षेत्र असतं, कुरुक्षेत्र असतं, रणभूमी असते. त्या ठिकाणी तुम्ही शस्त्र चालवतात. शब्दांनी केलेला वारा तुम्हाला शब्दांनीच द्यावा लागतो. इथं तलवार चालवण्यापेक्षा तुम्ही शब्दवार करा. समाजात राहून तुम्हाला शस्त्र वाढवण्याची आवश्यकता नाही. मान्य आहे, तारुण्य वय असतं, सळसळतं रक्त असतं, होश में जोश खो भेटते असं म्हटलं जातं. पण इथे होशात आणि जोशातच हे वाक्य म्हटलेलं होतं. कारण वारंवार फुटेज बिग बॉसच्या टीमने तपासल्यानंतर देखील ती तिच्या मतावर ठाम होती की ही धमकीच आहे आणि तिने ते मान्यही केलं. तिने माफीनामा काही मागितला नाही. शेवटी तिला इलिमिनेट करण्यात आलं. तर हा एपिसोड जे काही मराठी रसिक असतील, हा भाग पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? एक प्रामाणिक मत जे आहे आपण ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावं.